फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि टिफिन ब्लॉग प्रियांका दिघे आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती. आणि चला दर्शन घ्या आपल्या मस्तपैकी द्वारकाधीशांचं, त्याचप्रमाणे छान 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 अशा झाडांचं. आणि तर चला आता आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओ. तर आज मी नाश्त्याला, आज आहे संडे आणि नाश्त्याला बनवलेला आहे सगळ्यांचं फेवरेट असा पोहा. तर इथे मस्तपैकी असं मातीच्या भांड्यामध्ये ना, याच्यामध्ये ना पोहा खूप छान शिजतो आणि एवढाच पोहा शिल्लक राहिलेला आहे. आता मी याच्यावरती डाळिंब टाकलेला आहे. आता याच्यावरती मी ना असं लिंबू पिळून घेत आहे. तर पोहा डेकोरेशन म्हणजे असा पोहा खायला खूप छान वाटतो. यमी यमी असा मजा येते पोहा खायला, हो की नाही? तुम्हाला येते का पोहा खायला मजा? किंवा तुम्हाला पोहा आवडतो का हे मला सांगा. हे अशा प्रकारे लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे. आता मी ना थोडंसं खोबऱ्याचा किस टाकते वरतून. तर फ्रेंड्स पहा आता कसे लागत आहेत मस्तपैकी हिंग, हिरवी मिरची, कांदा वगैरे सगळं टाकून असे छान छान पोहे बनवलेले आहेत. याच्यावरतून फक्त शेव भुरभुरायचे आहे, परंतु शेव मग मी आज नाही भुरभुरणार आहे. तर आहे परंतु नाही भुरभुरणार. तर चला या मग संडे स्पेशल अशा प्रकारचा नाश्ता करायला चला या. तर फ्रेंड्स हा व्लॉग होता संडेचा. आणि त्यानंतर फ्रायडेला आम्ही गेलो फिश मार्केटमध्ये. म्हणजे हे एक शॉप आहे, तिथं स्वच्छता पाहून मी म्हटलं चला व्हिडिओ शूट करावं. आणि इतकी क्लिनिंग आणि इतकी स्वच्छता आहे. आणि पाहू शकता तुम्ही हे शॉप इतकं सुंदर असं आहे. आणि आम्ही घेतलं होतं एक सुरमई आणि प्रॉन्स घेतले होते. तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे स्वच्छता आहे तिथे. आणि त्यांनी पीसेस पाहू शकतो तुम्ही किती छान प्रकारे कट केलेले आहेत. आणि ते इतकी स्वच्छता करत होती, इतके छान असे फिश त्यांनी आम्हाला क्लीन करून दिले, व्यवस्थित कट वगैरे करून दिले ना. तर मला पाहून असं फील झालं की चला आपण आज व्हिडिओ तर बनवलाच पाहिजे याचा, म्हणून मी घेतला. नाहीतर मग ना मी मध्ये एक आप्यांचा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यानंतर फार काही शूट केलं नव्हतं. मग डायरेक्ट फ्रायडेलाच मी शूट केला आहे हा. आणि ही पाहू शकता ही शॉप तुम्हाला किती छान आहे. अशा प्रकारचं ही शॉप आहे आणि मी पूर्ण याचा व्हिडिओ घेतलेला आहे. खूप सुंदर इथं होलसेल दरामध्ये मासे मिळतात, परंतु म्हणजे होलसेल तर त्याने लिहिलं आहे, परंतु छान मासे तर आम्हाला चांगले मिळाले इथे. हे पहा किती छान छान प्रकारची व्हरायटी. ते हा काहीतरी रूपचंद वगैरे असा मासा आहे पहा. रेड सगळ्या प्रकारचे पापलेट वगैरे सगळ्या प्रकारचे फिश यांच्याकडे. ओला बोंबील, प्रॉन्स. आम्ही प्रॉन्स घेतले एक अर्धा किलो आय थिंक. आणि फिश एक पूर्ण घेतला. आणि त्यानंतर इथं मसाला घेतला. हा सगळ्या प्रकारचे मसाले त्यांच्याकडे अवेलेबल होते. आणि असे फिश मार्केट होतं पहा. त्यांनी खाल्लेले फिश खाल्ल्याने काय होतं, स्ट्रॉंग इम्युनिटी होते, मूड अँड स्ट्रेस सपोर्ट राहतो, वेट फ्रेंडली राहतो, हेल्दी असतात, स्किनसाठी चांगलं असतं, हार्ट हेल्थसाठी चांगलं असतं, ब्रेन बूस्टसाठी चांगलं असतं, बेटर आय हेल्थसाठी चांगलं असतं. आणि त्याचे बेनिफिट्स दिले ते त्यांनी, हेल्थ बेनिफिट्स काय काय असतं जर तुम्ही फिश खाल्ले तर. आणि चिकन तर आजकाल आपल्याला माहिती ते बॉयलर चिकन असतं आणि त्यांना औषध देऊन मोठ्या करतात त्या कोंबड्या. आणि मग त्या कापतात, मग ते आपण खातो. म्हणजे आपण विनाकारण आजारांना निमंत्रण देतो असं मला वाटते. आणि मटण तर आपल्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी मटण खाणं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, मटण तर आम्ही मटण खातो, परंतु आम्ही पुण्यामध्ये मटण नाही खात. म्हणजे ना ते कशाच देतात आणि कशाच देत नाही ते माहीत नाही, म्हणजे काही पण देतात ते. मग त्याच्यामुळे असं वाटतं की नाही खाल्लं तर बरं आहे आपलं ते. मग आम्ही ना कधीतरी फिश जास्त खातो आम्ही कंपॅरिझन टू चिकन आणि याच्यापेक्षा. आणि त्यानंतर मी एक दिवशी असं सहज बाहेर गेलो तर इडली आणि मेदूवडा असा नाश्त्यासाठी आणला होता. आमच्या ते एक तमिळनाडू म्हणून आहे, त्यांची टेस्ट खूप छान असते. आणि मग व्हिडिओ शेअर केला. तर त्या दिवशी मला ॲक्च्युली दिवसभराचे व्हिडिओ बनवायचा होता, पण नाही झालं पॉसिबल, म्हणून मग तो मी नाही बनवला. मग मी असं सगळे 1-2 व्हिडिओ असे कॉम्बिनेशन करून मग मी टाकलेले आहे. तर ही पाहू शकता अशा प्रकारची चटणी सांबर हे त्यांचं होतं. आणि बाहेर पाऊस पडत आहे आमच्या इकडचे जे फ्लॅट्स आहेत ना, तिकडे आम्हाला थंडी वाजते. मग त्याच्यामुळे मी घरात जर्किंग वगैरे कंटिन्यू माझं असतं. आणि हे पाहू शकता. आणि त्यात आपण किचनमध्ये ओलं वगैरे होतं, पोटाला मग ड्रेस चांगला घातलेला असतो, आतमध्ये तो खराब होऊन जातो, म्हणून मी शक्यतो जर्किंग घालते आणि बाहेर जर मग काढून टाकते. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ते सांबर आहे, तमिळनाडू फेमस. मला यांचं सांबर फार आवडतं. जरा वेगळं सांबर करतात. केरळाचं सांबर वेगळं असतं, कर्नाटकाचं वेगळं, तमिळनाडूचं वेगळं, तेलंगणाचं. म्हणजे प्रत्येक राज्यानुसार आहे ना, जरी ते सेम राज्य असले तिकडे इडली सांबर खात असेल तरी त्यांचं सांबरचा प्रकार आणि इडली बनवण्याचा प्रकार हा खूप डिफरंट आहे. हे तुम्हाला समजलंच असेल. जर नसेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ट्राय करा, नक्की तुम्हाला समजून येईल. त्यातपैकी मला हे तमिळनाडू सांबर ना जास्त आवडलं, बाकीच्या कंपॅरिझनमध्ये जास्त छान वाटलं मला. आता हे पहा मी सगळं फोडून घेत आहे पिशव्यांमध्ये. आणि इथं मी खाण्याचा आनंद घेत आहे, म्हणून मी असं थम्सअप दाखवत आहे.
आणि त्यानंतर हा व्हिडिओ होता सॅटर्डेचा. तर सॅटर्डेला आम्ही ना थोडीशी शॉपिंग करायला आलतो बाहेर. अन्वीचं आहे ना 15 ऑगस्टला तिला ड्रेस हवा आहे, मग तो ड्रेस घेण्यासाठी आलतो. तर आमच्या इकडचं इथं ना गीतांजली म्हणून फॅशन म्हणून हे शॉप आहे. तर छान आहे, आम्हाला आवडतात तिथले ड्रेस वगैरे. चांगलं आहे हे शॉप, एकंदरीत छान आहे. आणि इथं ड्रेस म्हणजे सगळंच मिळून जातं आपल्यांचं. मग मीही माझ्यासाठी 2 इथून ड्रेस घेतलेले आहेत. बाहेर पाऊस पडत आहे म्हणून आणि मी असं जर्किन घातलेलं आहे. आणि हे पाहू शकते इंडिपेंडन्स डेची तयारी जोरदार चालू आहे लोकांची. असे छान छान ड्रेस वगैरे खरेदी करायला आणि लोकांनी खरेदी करावं म्हणून त्यांना आयडियाज यावत म्हणून त्यांनी असे शॉपच्या बाहेर लावलेले आहेत. आणि छान छान ड्रेस. आम्ही ॲक्च्युली पुण्यातलं जे चॉकलेट शॉप आहे ना तिथून ड्रेस घेतो किंवा आमच्या, परंतु मग तिथले सगळ्यांचे जे ब्रँड आहेत ना ते यांच्या शॉपमध्ये पण मिळून जातात. कंपॅरिझन तो थोडंसं महाग वगैरे असं काही, परंतु मिळून जातात शक्यतो. व्हाईट कलरचा होता तो घेतला आहे. याच्या आधी आणि एक कलरचा टॉप घेतला आहे व्हाईट कलरचा 200 रुपयाचा, परंतु तो ना आणि म्हणते खूप ट्रान्सपरंट आहे आणि आणवीला त्याची क्वालिटी नाही आवडली म्हणून मग ह्या दुकानातून मग घेतला आहे. रेंज काही इशू नाही आहे. आणि अन्वीची हाईट वगैरे वाढते ना, मग त्याच्यामुळे तिला वर्षभरात मागच्याच वर्षी मी हा पांढरा टॉप घेतला होता, थोडा जास्तच वाढीव घेतला होता, परंतु आता तिला तो कमी झालेला आहे मग पुन्हा एकदा घेतलेला आहे. आणि ही रेड कलरची लेगिन्स घेतलेली आहे. आणि कथ्थक करते ना, मग कथ्थकसाठी ती लेगिन लागते तिला. आणि हे पण नंतर आम्ही भांड्यांच्या शॉपमध्ये आलो. मला फ्रूट्ससाठी ट्रॉली घ्यायची होती, परंतु फार महाग वाटली मला, मग म्हटलं नाही घेतली. मी पुण्यात गेली ना मग पुण्यातून घेईल. आणि तर मी ना चाकू घेतले, त्याच्यानंतर म्हणजे मला सुरी लागत होती ती घेतली. त्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या, फोर्क घेतले आहेत, अशा छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर हे पाहू शकता, ही शॉप आहे, छान आहे. आपण दुसऱ्या शॉपमध्ये जातो कंपॅरिझन तिकडे थोडंसं महाग असतं, पण ठीक असतं, क्वालिटी वगैरे चांगली भेटते. आणि हे पाहू शकता मी सहज इथला शूट केलेला आहे की कसं आहे शॉप, काय आहे ते. क्रॉकरी वगैरे पाहू शकता तुम्ही, छान आहे क्रॉकरी, मला चांगली वाटली. आणि हे पहा बॉटल आहे, टिफिन आहे, सगळं काही इथे छान आहे. आणि हे पहा कंटेनर्स आहेत भाजी वगैरे काढायला टेबलवरती. त्यानंतर मी टेबलवर टाकायला मॅट घेतल्या, भाजी म्हणजे गरम वस्तू वगैरे टाकायला, त्या अशा थोड्याशा मॅट पाहिजे का तुला केल्या. एकंदरीत पण शॉपिंग बऱ्यापैकी घेतली. तर त्यांना फोर्क, माझ्या घरातले ना फोर्कच हरवलेत सगळे. मग हे पहा त्यांनी मला हे दाखवले फ्रुट्स खायला असतात मुलांच्या. आता मी स्कूलमध्ये जॉब करत होते ॲज अ टीचर, मला माहिती की स्कूलमध्ये ट्रेंडिंगमध्ये काय असतं काय नाही गोष्टी. आणि हे पाहू शकता हे फ्रुट्स थोडंसं रिस्कीचं असतं, पॅरेंट्सच्या लक्षात येत नाही. मुलं एकमेकांच्या डोळ्यामध्ये पण घालू शकतात. लहान मुलांचा राग हा आपण कंट्रोल करू शकत नाही, ते कधी कुणाला अटॅक करू शकतात, म्हणजे मारू शकतात. हे थोडं रिस्की आहे, परंतु आता निघाले तर ट्रेंडिंगनुसार पॅरेंट्स देतात डब्यांमध्ये. परंतु मग मी अशा प्रकारचा फोर्क घेतलेला आहे आणि चमचे घेतलेले आहे. आणि या प्लेटची ना मी त्यांना किंमत विचारली तर 500 रुपये मला त्यांनी याची किंमत सांगितली. आणि छोटी वर दिसाने यात मोठी दिसती, नाश्त्याची प्लेट आहे, बहुत महंगा आहे. तर एवढी तर काही महाग नसेल मला वाटतं, पण ते म्हणतात पितळेची म्हणून एवढी महाग आहे. 500 रुपये लिक्विड प्लेट असते का. आणि हे बॉटल क्लीन करायचे, हांड्या जे ना आपल्या आमच्या घरी ना प्रत्येक भांड्याला कॉक आहेत, म्हणजे पाणी पिण्याच्या वगैरे, मग ते क्लीन करण्यासाठी आहे. तर हे पाहू शकता असे पितळेचे वगैरे छान अशा हंडी होत्या, मस्त मस्त होत्या. घ्यायला तर आपल्याला ना सगळं काही घेऊ वाटतं की भांड्याच्या दुकानात गेल्यावर हे घेऊ ते घेऊ ते घेऊ ते घेऊ, परंतु मग फार महाग पण असतं आणि मग ते नाही का त्याच्यामुळे यूज होत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आलो बॉम्बे डायनच्या दुकानामध्ये, तर तिथं आम्ही 2 बेडशीट घेतले. तर हे बॉम्बे डायनचे बेडशीट असतात ना खूप महाग असतात, परंतु वर्षाला तुम्ही एक जरी बेडशीट घेतलं ना तरी पण ते चालतं. किंवा 2-2, 3-3 बेडशीट 2-2, 3-3 वर्ष जरी नाही घेतले ते जशीच तशी राहतात ते बॉम्बे डायनचे. आम्ही ना बेडशीट वापरताना नेहमी बॉम्बे डायनची बेडशीट वापरतो. ते ॲक्च्युली पुण्यामध्ये त्याचं मेन शॉप आहे, परंतु वाकडला पण आहे याचं शॉप. हे बॉम्बे डाईन शॉप आहे, पाहू शकता. हे तर 2 बेडशीट आपल्याकडे ऑलरेडी बेडशीट घेतले. हे सिलेक्ट केलं बरं का मी, तुम्हाला मी सांगते याच्यातलं हे घेतलं मी. हां आय थिंक हेच घेतलं. आणि याच्याच कलरचा आम्हाला लाईट कलर पाहिजे होता का, तर फर्निचरच्या याच्यानुसार आपण थोडासा लाईट कलरच आम्हाला पाहिजे होता, म्हणून मग लाईट कलर घेतला. डार्क कलर आम्हाला नाही आवडत बेडशीट डार्क कलरचे, मग डार्क कलरचे बेडशीट आम्ही नाहीत घेतले, थोडेसे लाईट कलरचेच बेडशीट घेतलेले आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे बेडशीट ॲक्च्युली महाग असतात, परंतु टिकतात खूप, म्हणजे वर्षानुवर्ष टिकतात हे बेडशीट, यांना काहीच होत नाही, असे चांगल्या प्रकारचे असतात हे बेडशीट. आणि हे असे घेतलेले आहेत. डार्क कलर नाही चाहिए अभी इस पर. हे हे घेतले तर म्हणजे 2च घेतलेले आहेत. आणि आम्हाला पांघरायचं ब्लँकेट पण घ्यायचं होतं, पण म्हटलं आधी बेडशीट टाकूयात, मग हे घेतलं पहा,
हे आणि ते खालचं घेतलं व्हाईट कलरचं अशी दोन बेडशीट घेतली टाकल्यानंतर तुम्हाला दाखवेलच बेडरूममध्ये. आणि चाललं होतं मग काय घ्यायचं काय नाही, कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं नाही असं डिसाईड करायचं चाललं होतं. मला तर व्हिडिओज बनवणं चाललं होतं. तर हे पहा आणि हे पांघरायचे आहेत म्हणजे ब्लँकेट्स आहेत हे. तर यातले एक ब्लँकेट्स आम्ही घेतले ना तर ते आम्हाला आहे ना जरा थोडंसं हे झालं म्हणजे पातळच लागलं. काही नंतर चाललं होतं आमचा विषय की जाड घ्यायचं आहे. तर ते म्हणत होते पुण्यामध्ये कुठं थंडी पडते वगैरे असं चाललं होतं. परंतु पुण्यामध्ये पडते थंडी असं नाही की पडत नाही, पडते बऱ्यापैकी तर पडते. गावापेक्षा तर कमीच पडते पण म्हणजे आता झालंय आपल्याकडे सगळं काँग्रेस हे वाळवंट पण थंडी तर पडते काय आता हे ना. तर हे पाहू शकता हे ब्लँकेट पिंक नाही आवडलं का तर आमच्या घरात ना आणवीमुळे सगळ्या गोष्टी पिंक पिंक होतात ना. मग म्हणलं ॲटलिस्ट पांघरून बिंगरून तरी नको पिंक आपल्याला, मग काय नुसती पिंकी पिंकी घेऊन जाते सगळी. तर तसं पण काही नाही पण त्याचं कापड पण थोडंसं मला पातळच वाटलं. आई म्हटलं थोडंसं बेडशीट वगैरे टाकून थोडंसं हे करून लावायचं आहे ना. तर मग त्याच्यानुसार म्हटलं मग हे पांघरून बघूयात म्हटल्यानंतर. तर हे पडद्यांचे कलर्स आहेत पाहू शकता, हे कर्टन्स आहेत. ते काही सिलेक्ट नाही केले आम्ही पण पाहत होतो जस्ट की कसे आहेत पडद्यांचे कलर्स वगैरे असं तसं. आणि आमचे सोफ्याचा कवर सोफा वगैरे कुशन्स वगैरे यांच्याकडूनच घेतो, चांगले मिळतात. तर अशा प्रकारे आता जाताना मी आता व्हिडिओ काढलेला आहे. आता कसं आहे ना मित्र आहे ब्लॉगर म्हणून मला व्हिडिओ तर काढणं गरजेचं असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणून मग माझं काम असं कुठेही गेले की व्हिडिओ शूट करायचं, ते ठरवायचं फिक्स करायचं ते नंतर नाही असं. परंतु आधी मग मला व्हिडिओ काढणं गरजेचं असं. आणि मग दिवसभरात आमची बरीच शॉपिंग झाली, जाणं येणं बाहेर झालं पण मग जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे मग मी एक झेंडूचं झाड पण घेतलेलं आहे. ते आता गार्डनिंगचा व्हिडिओ ना मी तुम्हाला उद्या दाखवेल कुठल्या झाडांची कशी कशी ग्रोथ झालेली आहे. आणि झाडांवरती थोडंसं ना मावा पडलेला आहे तर त्यासाठी पण मी ना औषध आणलेलं आहे. तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल नंतर त्या व्हिडिओमध्ये. आणि झेंडूचं पण झाड आणलेलं आहे ते पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि हे पाहू शकता हे ना आमचं वाकड आहे आणि वाकडचं हे असं स्ट्रीट आहे. तर हा खूप हॅपनिंग एरिया असतो, खूप मजा येते इकडे फिरायला वगैरे, खूप भारी वाटतं. आणि हे पाहू शकता आता गणपती वगैरे येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून तयारी पण सुरू झालेली आहे. आणि मग ना आमच्या आणखीपण सहज चूल आले, आम्हीच्या भाषेत चूल आली की कढी पकोडा खायचा आहे. म्हणून आमच्याकडे इंदोरी आहे, इंदोरी चाट म्हणून शॉप आहे, मस्त आहे. तिथून मग मी एक पार्सल घेतलं. टेस्ट ऑफ इंदोर म्हणून शॉप आहे, दत्त मंदिर रोडला आहे. छान आहे हे शॉप, मस्त आहे. इथं सगळं काही मिळतं छान छान. आणि मेन म्हणजे जे टेस्ट खूप अमेझिंग आहे या शॉपमध्ये जे काही मिळतं ते राजमा राईस, त्याच्यानंतर पोहे असतात, ढोकळा असतो, जिलेबी, काला जामून, गुलाबजामुन यांचं सगळं छान असतं. गर्दी पण बऱ्यापैकी असते या शॉपला, हायजीन आहे, छान आहे. तर मग दुपार होती म्हणून आम्ही मग ना तिथून घेतला होता कढी पकोडा आणि राईस घेतला होता. तर पोळी भाजी आम्ही घरी बनवली होती परंतु सहज आपलं खाण्यासाठी घेतलं होतं. हे पाहू शकता अशा प्रकारे शॉप आहे. आणि कढी पकोडा काला जामुन लोक घेतात. काला जामुनला खूप जास्त गिराईक होतं, मला वाटतं तिथं मी अजून आम्ही काही कधी खाल्ला नाही तिथला काला जामुन, परंतु खाऊ कधीतरी मग टेस्ट करू तिथल्या ह्याची गुलाबजामुनची किंवा काला जामुनची. तर हे पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे तिथलं ते शॉप आहे. आणि ते माझीच पॅकिंग करून ती कढी पकोडा त्यांनी अजून बाहेर आणून ठेवला नव्हता, हे त्यांनी आता कडे आणून ठेवलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता दुपारच्या लंचसाठी जे जे काय आहे ना ते आणून ठेवतात तिथे ते. तर ते द्रोणमध्ये देतात, जे पंतरवाळी असतात ना तर दोन आपले पत्रावळी असतात माणांची, तर त्याच्यामध्ये ते देत आहेत. हे पाहता त्यांनी दाल पण आणून ठेवलेली आहे, इकडे उपमा आहे. सकाळचा नाश्त्याचा टाईम तर ऑलमोस्ट संपला होता तर लोक दुपारी जेवायला चालले होते. बरेच जण पोहा पण खात होते, तर लोकांना पण इंदोरचा पोहा खूप आवडतो म्हणून पोहा पण बरेच लोक खात होते. आता ते पकोडा टाकतात पहा कढीमध्ये अशा प्रकारे. आणि त्यांनी राईस आणून ठेवला होता म्हणजे दुपारचा लंच ते आता लावत होते. आणि मी काय आपलं ॲज युजल नुसतं हे करायचं काम चालू होतं माझं व्हिडिओ शूटिंग. हां जिलेबी पण यांची छान असते, आम्ही इथली जिलेबी पण खाल्लेली आहे, मस्त असते जिलेबी पण छान असते. तर अशा प्रकारे मग होतं. आणि मग हे पाहू शकता तुम्ही 10 रुपयाचा कढी पकोडा आणि राईस घेतलेला आहे. तर क्वांटिटी पण यांची छान होती, म्हणजे आम्ही एकदम पोट भरून खाल्लं. आणि आम्ही घरी जायच्या आधी आईंचं जेवण झालं तेव्हा आई जेवण करून बसल्या होत्या.
का तर स्वयंपाक आम्ही घरी बनवला होता, पण असंच आपलं काहीतरी खाण्यासाठी टाईमपास म्हणून कढी पकोडा आम्ही आणि चावल घेतले होते. आणि आई एकदा जेवण झाल्यावरती मग त्या काही खात नाही म्हणून मग त्यांनी नव्हतं खाल्लं. आणि तसंही घरी मी सारखं म्हणजे बनवतच असते कढी पकोडे, त्याच्यामुळे एवढं काही नाही. त्या दिवशी खाण्याची इच्छा झाली, पाऊस होता म्हणून. आता आम्ही पुढे गेलो की खूप सारा पाऊस पडला, मुसळधार धो पाऊस झाला. आणि हे पहा, हे दोघं जण अशी गाडीवरती बसले आहेत. पार्सल घेऊन आलते त्या शॉपमधून, पाहू शकता तुम्ही. आता मी पाहू शकता हे थोडंसं कमी आणि शॉपिंग पहा आमची. त्या बाईला काय झालं आणि चाललेला होता त्या लिफ्टमधून. तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला सांगा. धन्यवाद.